आपण लाईव्ह. नमस्कार, नमस्कार मंडळी. अ, तुम्ही आम्हाला YouTubeवरती अनेक वर्ष बघताय. आम्ही आता थोडंसं छोटा कंटेंट आणि ह्याच कंटेंटमधनं क्लिप्स कापून किंवा थोड्याशा माहित्या ज्या क्रिकेटबद्दल येतात ते शेअर करण्यासाठी Instagram पेज पण चालू केलंय. साहिल त्या Instagram पेजची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो आम्हाला तिथे पण लाईक करा, फॉलो करा. परवापासून चालू होणाऱ्या इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज बद्दल 5 सामन्यांची ही कसोटी मालिका आहे. आणि त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचंय. सो पहिला मुद्दा आपण ज्याच्यावरती डिस्कस करू तो भारताचा नवीन तरुणांनी भरलेला संघ. ॲव्हरेज एज खूप खाली गेलंय. 3 दिग्गज खेळाडू जे मागच्या सिरीजमध्ये बॉर्डर गावस्कर सिरीज ट्रॉफीमध्ये होते ते आता निवृत्त झालेत. अ, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन. सो हे सगळं झाल्यानंतर जरी गोलंदाजीमध्ये फार परिणाम दिसणार नसेल तरी पण फलंदाजीमध्ये अनुभवाची कमी ओव्हरऑल खूप भासेल का? आणि काय आपली बॅटिंग लाईनअप आहे, कुठले पर्याय आहेत आपल्याकडे? सो ते जर आपण बघितलं इकडे तर नवीन पहिले तर प्रथम नवीन कर्णधार शुभमन गिल, भारताचा 37वा कर्णधार अ, घोषित झाला आहे. त्याचा बरेच प्रश्नचिन्ह आहेत त्याच्या सेना कंट्रीजच्या रेकॉर्डवरती. उपकर्णधार आणि विकेट किपर रिषभ पंत आहे. ओपनर्स मध्ये आपल्याकडे दोनच पर्याय दिसत आहेत आत्ताच्या स्क्वॉडमध्ये. यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल. अ, मग त्यानंतर दोन नवीन इन्क्लुजन्स ज्यांनी एकही टेस्ट मॅच खेळलेलं नाही आतापर्यंत, साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरन हे दोन बॅट्समन आहेत. अ, करुण नायर जे 300 नायर म्हणून ज्याला ओळखतो आणि क्रिकेट वन चान्स त्याला पाहिजे होता त्याला आता चान्स दिलेला आहे फायनली. मग आपल्याकडे 3 पर्याय आहेत ऑलराऊंडर्स मध्ये. नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर. ऍक्च्युली 4 आहेत आणि शार्दुल ठाकूर. त्याच्यातले 2 बॉलिंग ऑलराऊंडर्स, 2 बॅटिंग ऑलराऊंडर्स आहेत मोस्टली. मग त्यानंतर ध्रुव जुरेल एक अल्टरनेट क्षेत्ररक्षणाचा पर्याय म्हणून आहे. आणि फास्ट बॉलिंगमध्ये आपल्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. आता अशी बातमी येते की हर्षित राणाला पण ठेवून घेतलंय तिकडे. आकाशदीप पण आहे. आणि स्पिनर्समध्ये एकच स्पेशालिस्ट स्पिनर आहे तो म्हणजे कुलदीप यादव. नाहीतर हो, आपण म्हणजे एक पुढच्या नवीन मुद्द्यावर स्क्वॉड आहे किंवा नवीन गोष्ट बघायला मिळणार आहे. खूप वर्षांनी एक फ्रेश स्क्वॉड जाणार आहे. प्रत्येकाला पॉइंट टू प्रूव्ह आहे आणि शुभमन गिलच्या हातात दारोमदार किंवा म्हणतात ना, लगाम दिलेली आहे स्क्वॉडची. ती पण एक बोल्ड मूव्ह होती कारण विराट कोहली, रोहित शर्मा दोघांनी हे घेतली निवृत्ती किंवा रिटायर झाले. सो खूप एक इंटरेस्टिंग टूर आपल्यासाठी ठरणार आहे म्हणजे आर पार सारखं ठरणार आहे. पण बऱ्याच लोकांना पॉइंट टू प्रूव्ह असल्यामुळे मी पॉझिटिव्ह आहे या स्क्वॉडबद्दल. अ, सगळ्या म्हणजे बॅटिंग तरी अशी वाटते की इट कॅन सर्व्हाइव्ह कारण इंग्लंडची बॉलिंग बघून मला त्यांच्याही म्हणजे लास्ट ह्याच्यात जे आपल्याला सतवायचे कंटिन्युअसली त्याच्यात मग स्टुअर्ट ब्रॉड असो किंवा तुमचा तो आय अँडरसन. थिंक वोक्स अजूनही आहे बट अँडरसन असो किंवा जे जे आपल्याला जनरली ट्रबल करायचं ते क्रिकेटसाठी पण नवीन बॉलर्स असल्यामुळे एक सर्टन टेस्ट आहे आपण त्यांचा पण प्लेइंग 11 बघूच. सो एक एक्साइटिंग मला असं वाटतं एक एक्साइटिंग टूर अशी बघायला मिळेल. आणि एक लास्ट पॉइंट म्हणजे असा की बरेचदा म्हणायचे की हे गेल्यावर क्रिकेट बंद होईल, ते गेल्यावर क्रिकेट बंद होईल, हा असं काही गेल्यावर होत बंद नाही होईल, बंद. तो गेल्यावर बंद होईल. पण अगेन ही टूर एक ते प्रूव्ह करेल. नाही म्हणजे मी का म्हणतोय हा पॉइंट कारण ह्यावेळी टीम इंडियाला वेलकम करायला एअरपोर्टवरती कोण नव्हतं. असा एक व्हिडिओ सर्क्युलेट होत होता. टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनला ग्राउंड एकदम एम्प्टी होतं असं विमल कुमार जर्नलिस्टचा एक व्हिडिओ होता. ह्याच्यावरनं मी म्हटलं बट इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी हाऊ की ही जी टीम आहे ती कशी राईट करते पुढची हिस्ट्री. जसप्रीत बुमराहने रिसेंटली खूप डिटेल्ड इंटरव्ह्यू दिला रिगार्डिंग कॅप्टन्सी आणि ही टूर आणि फ्युचर आणि स्टफ लाईक दॅट. तुला वाटतं का की
शहाणपणा होता पहिलेच सांगणं, की तो 3च मॅच खेळणार रादर दॅन ते लेटर डिसाईड करणं बेटर झालं असतं. कारण नाऊ इंग्लंड नो की तो 3च मॅच खेळणार आहे, व्हिच इस का आता त्याला 3 मॅच सांगून 5 मॅच खेळवायचं. काय वाटतं तुला हे पहिले सांगण्याची ॲडव्हान्समध्ये सांगण्याची गरज होती? डिपेंड्स म्हणजे असं काही तो 3च मॅच खेळणार असं काही नाही. त्याच्या बॉडीबद्दल काही इंग्लंडला सिक्रेट नाहीये, की तो 5 मॅच खेळू नाही शकत. पण तो 3च मॅच खेळणार का अशी काही काळ्या दगडावरची पांढरी रेघ नाहीये. कारण की एखादी मॅच पावसामुळे गेलीच किंवा ओव्हरऑल इंग्लंडची बॅटिंग स्टाईल बघता आणि आपली ओव्हरऑल बॅटिंगचा एक्सपिरियन्स, अनुभव बघता काही टेस्ट मॅचेस फार लांब चालणार नाहीच आहेत. म्हणजे 3-3 दिवसात संपू शकतात. सो तसं जर झालं तर 2 एक्स्ट्रा रेस्ट डे मिळाल्यामुळे फरक पडू शकतो. सो खूप फॅक्टर्स आहेत. त्यामुळे आत्तापासून 3 सांगितलंय खरं, पण ते काय असं 3च होतील असं काही नाही. कुठलं तरी याच्यावरती जर पाटा विकेट असेल, तर मग तिकडे मात्र त्याला पाठ मोडोस्तोवर बॉलिंग करायला लागेल. पण हं. अदरवाईज पटपट संपल्या मॅचेस तर तो खेळूही शकेल जास्तच्या टेस्ट मॅचेस. सो ते एक जस्ट एक त्याला कर्णधार न करण्यामागचं एक जस्टिफिकेशन होतं असं मला वाटतं. ते तिथपर्यंतच सीमित आहे. पुढे काय होईल ते बघू. आणि तो एनिवेज भारतातल्या त्याला टेस्ट मॅचेस खेळण्यात काही फार पॉइंट पण नसतो एनिवेज. सो तो निर्णय पण योग्य होता त्याला करण्याचा. टेस्ट जी लीड्समध्ये होणार आहे, त्याच्यामध्ये प्लेइंग 11 काय असेल तुझं? ओपनर 2 ओपनर सांग. अ, आता ऑलरेडी खूप सारं कन्फ्युजन चाललंय म्हणे आम्ही डिसाईड करतोय 4 कोण असणार, 3 कोण असणार. पण माझ्याप्रमाणे शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, के-एल राहुल ॲट 3, अ, साई शुभमन सुदर्शन गिल ॲट 4 ओपनिंग डायरेक्ट. किंवा 3ला बॅटिंग करू शकतो. त्याला 4ला बॅटिंग करायचं पण आय थिंक 4 इस अ बिट टू लो फॉर हिम. सो आय फील की के-एल राहुल, साई सुदर्शन आणि यशस्वीनी ओपनिंग करावं, पण राइट लेफ्टचे मोठ्या लोकांचे खूप फंडे असतात, सो ते होणार नाहीये. पण ओके, इफ यू आस्क मी, तर के-एल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, साई सुदर्शननी 4ला बॅटिंग करावं कारण खूपच जास्ती फॉर्ममध्ये आहे तो. आणि तामिळनाडूसाठी पण मिडल ऑर्डर बॅट्समन आहे साई सुदर्शन. सो 4ला बॅटिंग करावी. त्याच्यानंतर 5ला करुण नायर, अ, करुण नायर सॉरी रिषभ पंत, 6ला करुण नायर, आणि 7ला डिपेंडिंग ऑन द पिच रवींद्र जडेजा किंवा नितीश कुमार रेड्डी, कसं पिच आहे त्या हिशोबाने. आणि त्याच्यानंतर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अ, शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा. फक्त एकच मुद्दा असा बघण्यासारखा आहे, की साई सुदर्शन का अभिमन्यू ईश्वरन? म्हणजे अभिमन्यू ईश्वरननी इतके वर्ष टेस्टमध्येच्या सर्किटमध्ये तो खेळतोय. रणजीमध्ये त्याचा सगळ्यांपेक्षा रेकॉर्ड श्रेष्ठ आहे. आणि साई सुदर्शन हा नाही म्हटलं तरी आय-पी-एलचा प्रॉडक्ट आहे. त्याचा फर्स्ट क्लास रेकॉर्ड काही फार खास नाही. सो मला माहिती आहे, की आय-पी-एलच नेहमी जिंकतं आणि बिचारे हे जे असतात त्यांना कोणीच विचारत नाही आणि त्यांचा टी-आर-पीच नसतो काही. हं. पण तो प्रश्न एक नक्कीच अनुत्तरित आहे. कारण अभिमन्यू ईश्वरन बऱ्याच इंडिया एच्या मॅचेस खेळला, बऱ्याच आधीचे स्क्वॉड्स बरोबर खेळलाय. त्याला ती टेस्टची टेम्परामेंट आहे. पण आता साई सुदर्शन बॉल चांगले लीव्ह करतो आय-पी-एल मध्ये म्हणून त्याला घ्या किंवा तो लेट खेळतो, चांगले सिंगल्स बिंगल्स काढतो म्हणून त्याला घ्या असं एक्सपर्ट्स लोकांचं म्हणणं आहे. पण आणि दुसरा मुद्दा असा आहे, की बेसिकली शार्दुल ठाकूर का नितीश कुमार रेड्डी, कारण ते लाईक फॉर लाईक आहेत. रवींद्र जडेजा का वॉशिंग्टन सुंदर, कारण की आपण बघितलं होतं की वॉशिंग्टन सुंदर वॉज गिवन प्रेफरन्स ओव्हर जडेजा ऑस्ट्रेलियाच्या सिरीजमध्ये. सो कुठले म्हणजे इंग्लंडकडे जास्त रायटी बॅट्समन आहेत, लेफ्टी बॅट्समन आहेत. मग असं सगळे गोष्टी कन्सिडर करून आणि जर कुलदीपला खेळवायचं असेल तर मात्र शार्दूल एकदमच अपरिहार्य होतो, कारण कुलदीप काय बॅटिंग नाही करू शकत. बॅटिंगच करत आणि नाही. मग त्या केसमध्ये मग रवींद्र जडेजाच्या ऐवजी मग नितीश कुमार रेड्डीला खेळवायला लागले. सो अशा तीन चार गोष्टी इकडे तिकडे फिरवून मुसाफिरी करून थोडंसं बघावं लागेल. प्रसिद्ध कृष्णाचा मेन काय आहे, की तो लाईन अँड लेंथ म्हणजे त्याच्या लेंथ, शॉर्ट ऑफ द लेंथ बॉलिंग टाकून. सो मला वाटतं तो ऑस्ट्रेलियासाठी बेटर जास्त सुटेड बॉलर आहे. इंग्लंडच्या स्विंगिंग कंडिशन्समध्ये अर्शदीप हा पण एक पर्याय असू शकतो प्रसिद्ध कृष्णाच्या जागी, आणि तो काउंटीमध्ये पण खेळलेला आहे. आणि जर खूप गवत असेल, ओव्हरकास्ट कंडिशन असेल तर एक लेफ्टी टेकिंग द बॉल अवे तो पण एक पर्याय
प्रसिद्ध कृष्णाच्या ऐवजी असू शकतो. इंडियाच्या टूर नंतर हर्षित राणाला परत राहायला सांगितलं. दे आस्क्ड हिम टू स्टे आणि अंशुल कांबोजला नव्हतं ठेवलं. हर्षित राणा हा एकदम गंभीरचा लाडका खेळाडू आहे. त्यांनी काय करो अथवा न करो, आता त्याची IPL पण पोपट झालेली होती एकदम. म्हणजे तो क्रायटेरिया जर तुम्ही लावायचा ठरवला तर तोही क्रायटेरिया काय फार तो त्याच्यात बसतो असंही काही नाहीये. हर्षित राणा तर ऑस्ट्रेलियामध्ये पण ओव्हरऑल पोपट होता. हर्षित राणाला जास्त एक्सपिरियन्स आहे अंशुल कंबोज पेक्षा असं जर तुम्ही बोललात तर मग अजून बरेच लोक आहेत ज्यांना त्याच्याही पेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. सो मग त्यांना खेळवू. सो अशा सगळ्या ह्याच्यामध्ये मला वाटतं तो निव्वळ गौतम गंभीरचा फेवरेट आहे. ह्या एकाच कारणामुळे त्याला प्रेफरन्स मिळतोय. बाकी काहीही कारण मला दिसत नाहीये आणि हे कसंही जस्टिफाय होणार नाहीये. पॉईंट सरफराजचा, आय थिंक सरफराजने सगळ्या टूर मॅचेसमध्ये जे काय आता झालं इंग्लंड टूरच्या त्यात चांगलं परफॉर्म केलं. तरी त्याला रिटेन केलं किंवा थांबवल्याचं ऐकण्यात आलेलं नाहीये. त्यांनी रिसेंटली आय थिंक 8 किलो वजनही लूज केलं होतं फिटनेसवरती क्वेश्चन मार्क्स आल्यानंतर. सो तो पण एक ऍस्पेक्ट होता की तरी इनस्पाइट ऑफ दॅट त्याला का नाही थांबवून गेलं. आणि आय फील की ही हॅज बीन हार्ड डन. इव्हन ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा आपण एवढं हरतच होतो तेव्हा ही डिझर्व्ड वन चान्स, पण तेही त्याला नाही मिळाला. पण 3 मुख्य मुद्दे असे होते की मागच्या सिरीजचा सरफराजचा परफॉर्मन्स बघितला तर त्यांनी बँगलोरमध्ये न्यूझीलंडच्या विरुद्ध जेव्हा बाकीच्यांनी काहीही केलं नव्हतं तेव्हा 150+ स्कोर केला होता. फिटनेस अमुक तमुक हे करत होते नेहमी, तर त्यांनी 8 किलो वजनही आता कमी केलेलं आहे. तर मग त्याच्यानंतर तुम्ही इंडियाचे एचे स्क्वॉडचे परफॉर्मन्स काय काहीतरी बघून हर्षित राणा थांबवून घेतलं, तर तसं त्यांनी जास्तीत जास्त रन्स पण केल्या. म्हणजे एक इंडियाची मॅच खेळला तिकडे 92 रन्स केल्या. क्लोज बिहाइंड द डोअर्स काय मॅच झाली त्याच्यामध्ये तर 60 बॉल 100 केले आणि आपलेच बॉलर होते. म्हणजे बुमरासारखा पण बॉलर होता त्याच्यात. सो त्यांच्या अगेन्स्ट 60 बॉल 100 केली. ऑस्ट्रेलियामध्ये तर त्याला पहिलेच घोषित करून टाकलं की तो ह्या पिचेसवरती खेळण्याच्याच लायकीचा नाही. बाकीच्यांनी काय बॅटिंग केली ते आपल्याला माहितीच आहे. सो असं करून एकाच प्लेअरवरती तुम्ही टाइम अँड अगेन आणि रणजी ट्रॉफीचा दाखला देता. रणजी ट्रॉफी खेळलं तो आला, बघा तुम्ही रणजी परफॉर्म केलं तर कसं आम्ही बघतो वगैरे असे खोटे दाखले देऊन फक्त एका प्लेअरच्या बाबतीत काहीतरी करायचं, दुसऱ्याला डावलायचं. आता साई सुदर्शनला IPLच्याच बेसिसवरती आणला ना तुम्ही. सो असं सगळं म्हणजे खूपच त्याच्यावरती सरफराजला, बिचारा सरफराजवरती खूप अन्याय होतो असं बहुतेकांचं तरी मत आहे. आणि कोणीच प्रॉपर जस्टिफिकेशन देऊ नाही शकत. सगळेजण तेच सांगतात की त्याला खेळून दे, रणजीत अजून रन्स करून दे, अजून रन्स करून दे. आणि मला त्याचं पण कमाल वाटते की एवढं सगळं ते हे झाल्यानंतर एखादा प्लेअर खूप फ्रस्ट्रेट होतो, पण तो टाइम अँड अगेन फक्त रन्स करत राहतो आणि सगळ्यांना उत्तरच देत राहतो. आपल्याला त्यांचे बॅट्समन माहितीच आहेत, झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स. सो हे सगळे सेम आहेत. जेमी स्मिथ हा त्यांचा यष्टीरक्षक आहे. बॉलिंग त्यांची एकदम लंगडी आहे तशी. सगळेच नवीन आहेत. तेच डिस्कस करायचं म्हणजे क्रिस वोक्स, अपवाद ब्रायडन सोडता कार्स, जॉश टंग आणि शोएब बशीर. सो जसं आपल्या त्यांच्या म्हणजे आपल्या बॅटिंगला बरीच ऑपॉर्च्युनिटी आहे टू प्लंडर सम रन्स. सो ते आपण जरा सो घेतलं ह्या पाहिजे. तिघांनी मिळून 5 टेस्ट मॅच खेळलेले, जॉश टंग, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर. माझी सिरीज प्रेडिक्शन आहे 3-1 इंडिया. जो रूट सोडून कोणाचीच तशी खास भीती नाही वाटत. माझी प्रेडिक्शन अशी आहे की 3-2 इंग्लंड. एखादी जर ड्रॉ झाली पावसामुळे तर 2-2 कदाचित होऊ शकतो. पण भारत सिरीज जिंकणार नाही असं मला तरी वाटतं. आय थिंक त्या नोटवरती थँक्यू सो मच जॉईन केल्याबद्दल. मॅच नंतर भेटूया.